ऐका, 100 रुपये दूध बिल प्लस असं नाही लिहित, 100 रुपये दूध बिल असं लिहितो, 1000 रुपये किराणा, त्याच्यानंतर काय खर्च राहतो अजून आपल्या घरात? लाईट बिल 500 रुपये लाईट बिल, त्याच्यानंतर पेपरवाल्याचे 200 रुपये पेपरवाला, बरोबर का? हे खर्च आहे समजा आपल्या घरातले. खाले पाहिजे चालले, त्यासाठी सांगतोय भाऊ, याले समजते सगळ्यांना. हे 100 रुपये दूध बिल आहे, हे 100 रुपये दूध बिल आहे, 1000 रुपयाचा किराणा आहे, 500 रुपये लाईट बिल आहे आणि 200 रुपये आपल्याला पेपरवाल्याला द्यायचे. हे सगळे काय ना माहिती का? मायनस. कारण हे लोकांना देणे. मग आपण काय करतो? मला टोटल महिन्याला किती पैसे द्यायचे, मग टोटल मारतो आपण 1000, 500, 200 आणि सगळ्यांची काय केली आपण? का बरं? आणि आपल्याला समजलं पाहिजे मग देणे किती एक्झॅक्ट. मग सगळ्यांची काय केली आपण? बेरीज. 1800 रुपये देणे आणि पगाराला 5000 रुपये असं येते. मग 5000 मधून 1800 देऊ शकतो का आपण? देऊ शकतो. मग जे उरलं ते प्लस असं येते. तेच तर तुला समजावतोय मी. तू हे समजलं नाही ते कसं काय समजेन भाऊ? आता हे तुला सांगतो. आता हे काय येतं? ते दुकान कशाचं आहे? दारूचं बी असं काही ताण घ्यायचा नाही भाऊ. काय आहे? आहे ना, कशाचं तरी आहे ना, मला माहिती ते दुकान. काय आहे? अंडे, दारू, मटन, चिकन जे काही असेल ते. हे बाय लावा ऐकी घे पहिले. आता तुला परत विचारीन मी जे सांगतोय ते. हे 500ची नोट त्या गल्ल्यामध्ये. हे काय आहे? हे गल्ल्यातले पैसे आपल्या. तू म्हणतो मी प्लस करू का मायनस? गल्ल्यातले पैसे काय करतो तू? गल्ल्यातले पैसे यूज करतो. समजा तुझ्या दुकानातले अंडे संपले तर तू काय करतो? ते 500ची नोट काढतो आणि त्या माणसाला पाठवतो, जाय रे एक अंड्याचा ट्रे घे. मग त्या 500 मधून पैसे कमी होतील का वाढतील? कमी होतील ना. मग हे त्या बसले पैसे भाऊ. आणि हे 500 रुपये तू यूज करतो त्या दुकानातला माल आणण्यासाठी. आणि हा माल तू आणलाय 37 रुपये 587 रुपयाचा अंड्याचा ट्रे आणलाय तू आता. मग त्या 500 मधून हे 37.587 कमी होतील का प्लस होतील? कमी होतील ना. मग तू काय करशील? सर माझ्याकडे 500ची नोट आहे, त्याच्यातून अंड्याचं ट्रे आणलं 37 रुपये 587. बरोबर? तू त्या माणसाला पाठवला, डायरेक्ट अंड्याचा ट्रे घे आणि दूधच्या थैले घे चहा घरासाठी. मग दूधच्या थैल्यांचे पैसे बी तू काय देशील. पण तू काय विचार करशील? आता टोटल मी ना त्या माणसाला पैसे दिले किती, तर त्याच्यासाठी तू काय करशील? दोन्हीची बेरीज करशील. समजा तुला अंड्याच्या ट्रेले दिले 500ची नोट दिली, आणि दूधच्या थैल्यांले एवढे पैसे दिले, बरोबर का? तू त्याच्या हातात काय केलं? पहिले 500ची नोट दी टाकली, कारण आपला सकाळचा बिझनेस 500 रुपयाचा झाला होता. मग तू त्याला सांगला, भाऊ एक अंड्याचा ट्रे आणि दूधच्या थैल्या घे. मग अंड्याचा ट्रे आलं 100 रुपयाचं आणि दूधच्या थैल्या आल्या 200 रुपयाच्या. मग तो त्या खिशात किती पैसे वापस देईन? तुला किती पैसे वापस देईन? तो 200 रुपये वापस देईन. तो काय सांगेन? भाऊ तुम्ही मला 500ची नोट दिली होती, 100 रुपयाचं मी अंड्याचा ट्रे आणलं आणि 200 रुपयाचं दूध आणलं, असे 300 रुपये खर्च झाले भाऊ. आणि मग तो तुला काय सांगेन? 200 उरले, हे घ्या. मग हेच तू करतोय. हे तू न ते पैसे दिले, अंड्याचं ट्रे आणलं, दूधच्या थैल्या आणल्या, पण तू त्याला टोटल काय विचारलं? मग का रे टोटल किती खर्च झाला रे? तू जर त्याला असं विचारलं, का रे टोटल किती खर्च झाला, तर तू तुला काय सांगेन? 300. 100 रुपये अंड्याचा ट्रे आणि 200 रुपये दूध. तो तुला असं सांगेन का?
भाऊ टोटल खर्च पहा, 100 रुपयाचा अंड्याचा ट्रे आणि 200 रुपये दूध, असं नाही सांगणार. टोटल काय सांगेल डायरेक्ट 300 रुपये खर्च आला भाऊ. आता हे झालं 2 वस्तूंसाठी. मग तू ना काय केलं, आता समोरच्याला 500ची नोट दिली, कारण तुझ्या सकाळचा धंदा झाला होता 500 रुपये. आणि त्या माणसाला तू काय केलं, 10 वस्तू सांगल्या. हे बाय रे, चहा पावडर बी आणजो, लिस्टली देतो आपण समोरच्याकडे. चहा पावडर आणजो, साखर आणजो, दूध आणजो, त्याच्यानंतर आकपेटी आणजो, गॅसचे अंडे आणजो, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर टोस आणजो, चहा सोबत लोकांना टोस लागतात, हे आणजो ते आणजो. गाडीत पेट्रोल बी टाकी घेतो येताना, बरोबर आहे की नाही. मग आता तू ना त्या माणसाला 10 वस्तू सांगल्या आणि पैसे किती दिले, 500 रुपये, बरोबर. मग तो जो खर्च करीन तो त्या 500 रुपयामधून करीन. तू तो आल्यानंतर सगळ्यात पहिले त्याला सांगशील, मी ना जेवढं सांगितलं तेवढं आणलं का. तो म्हणेन हा भाऊ आणलं मी ना तेवढं. मग तू त्याला पुढचा प्रश्न काय विचारशील, किती खर्च झाले. मग तो काय करीन, जेवढ्या बी वस्तू त्यानं आणले तेवढ्यांचा हिसाब मारीन. म्हणजेच काय करीन, प्लस करीन, बेरीज करीन. आणि मग तुला सांगेन की भाऊ 400 रुपयाचे पूर्ण 10 वस्तू आणल्या. मग तू सांगशील मी ना तर 500 दिले दे, तू ना 400 खर्च केले ना, आण 100. हे तुझे पैसे आणि हा तुझा खर्च आहे. मग तूच सांग आता पैशांमधून खर्च काय होतो, वजा. मग तू काय केलं पहिले, आता हा खर्च आहे ना, तर नेमका खर्च किती झालाय बुवा त्याची बेरीज मारतो. 707, 8 8 हातच्याले 8 आणि 1 9 आणि 5 आलं, हातच्याले 7 5 4 आणि 4. हा तुझा खर्च आहे. किती रुपये खर्च झाला तुझ्या, 82.467. हे तू न त्याला पैसे दिले होते. मग ह्या पैशांमधून तू हा खर्च काय करशील, आलं ध्यानात. आता या पैशामधून तो ते 82.467 वजा करशील आणि जे उरीन ते तुले वापस भेटेन. आता काय भेटेन पाहू. 10 तून 7 गेले, अच्छा लेख. 10 तून 7 गेले, अच्छा लेख. 10 तून 5 गेले, अच्छा लेख. 10 तून 3 गेले, अच्छा लेख. 10 तून 9 गेला, अच्छा लेख. 5 1 गेला, तुझ्याकडे येतील 417.533. आलं का, समजलं का तुला. आता लगेच समजेन भाऊ तुले. असंच आहे ना, असंच राहत ना. आता मायाहून घ्या, मी प्लस आणि मायनस सांगतोय फक्त. जर समजा मला 10,000 रुपये पगार आहे, किती, 10,000 रुपये पगार आहे. मग घरात सगळ्या गोष्टी मला आणायच्या आहे, कमीत कमी 50 प्रकारच्या वस्तू आणण्या पडतात, बरोबर आहे की नाही. लावा हिशोब. तेल मायनस, साखर, शेंगदाणे, चहा पत्ती, काजू, बदाम, वटाणे, हरभरे, कांदे, बटाटे, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, खोबऱ्याचं तेल, ब्रशले ट्यूब, डाळ तांदूळ, सगळं, बरोबर आहे का नाही. मग मी एवढा ताण घेईन का. हे 10,000 त्यांच्याकडे देईन, तुम्ही खर्च करा. काय करीन, पैसे त्यांच्याकडे देईन, तुम्ही खर्च करा. आणि मग शेवटचा प्रश्न विचारीन फक्त, काय किती खर्च झाले. मग त्यांनी किती वस्तू घेतल्या, टोटल 20. त्यांनी टोटल किती वस्तू घेतल्या, एक वस्तू 100 रुपयाची, एक वस्तू तर 20 वस्तू कितीच्या. मग ते मला डायरेक्ट सांगतील ना 2,000 रुपये खर्च झाले तुमचे. असं सांगतील, हे पहा शेंगदाणे 100चे आले, वटाणे 100चे आले, खोबऱ्याचं तेल 100चं आलं, हे 100चं आलं, ते 100चं, असं 20 दार सांगतील का ते मला. ते काय करतील, एक टोटल मारतील
एक टोटल मारतील आणि मला आकडा सांगतील हे पहा की 2000 रुपये खर्च झाले. मग मला डायरेक्ट ऑटोमॅटिकच समजेन ना. काय समजेन की मी यांना 10,000 दिले होते, यांनी 2000 खर्च केले, उरले किती? बस मी 8,000 घ्यायचं काम करीन फक्त. समजतंय का? मग जो बी तुमचा खर्च आहे तो म्हणजे मायनस आणि मायनस मायनस प्लस. समजतंय? चला, या गणिताचं उत्तर आलं आपलं 417.533. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न होता आपला, सांगा. मायनस 7.5 का? मायनस 7.5 अंड्याचा ट्रे मायनस आहे ना. हा, मायनस 7.87 मायनस 243 प्लस 50 रुपये. बस आपली नजर कोणाकडे असली पाहिजे? प्लस वाल्याकडे. की आपण आपल्यापाशी आहे किती? 50 जे आपल्याकडे, आणि त्या 50 वर खर्च किती ठिकाणी करायचा आपल्याला? 1 2 3 करू शकतो. करू शकतो. पहिले आता खर्च किती करायचा आहे ते पाहू. पहिला खर्च आहे 7.5, दुसरा खर्च आहे 7. आणि तिसरा खर्च आहे 3. बस टोटल खर्च किती आहे याची मी काय मारेन? बेरीज मारा. 3 7 4 अच्छाले 5 8 13 2 15 15 1 अच्छाले 3 1 4 7 11 7 18 रुपये 613. 18.613 आपल्याला त्या 50.88 मधून खर्च करायचे. कसं करू पहा आता. 50 रुपये आपल्याकडे आहे, त्याच्यातून 18.613 खर्च करायचा आहे. मग सर या 3च्या वर कोणीच नाही, मग ते तर आलं आपलं. आता जर कोणीच नसेल तर कोण येतो? 0. 0 मधून 3 जाईन का? 0चा 10 मधून 3 गेले अच्छाले 8 मधून 2 जातील का? 8 2 गेले अच्छा येईन का? नाही. 8 6 गेले पॉइंट खाली. 0 मधून 8 जातील का? 0चा 10 8 गेले अच्छाले 5 2 गेला. उत्तर 32 रुपये 267 पैसे उरले आपल्याकडे. असं करायचंय. कोणाकोणाला समजलं गणित? 10 गणित आपले झाले. 5 गणित मी इथे बोर्डवर देतोय, आता ते तुम्हाला सोडवायचे आहे. घ्या शेवटचे 5 गणित आहे आपले. शेवटचे 5 गणित आहे आपले पॉइंटच्या बेरीज वजाबाकीचे. याच्यानंतर आपला उद्या होणारे पॉइंटचा गुणाकार. उद्या होणारे आपला पॉइंटचा गुणाकार. चलो, शेवटचे 5 गणित पॉइंटच्या वजाबाकी आणि गुणाकार बेरीज वरचे. चला 11 नंबर. बेरीज म्हणजे आपल्याकडचे पैसे आणि वजाबाकी म्हणजे लोकांचं देणं. पाच गणित बोर्डवर दिले, सोडवा. यांचे फक्त मी उत्तर लिहिणार आहे आता, बाकीचे सगळे तुम्हाला सोडवायचे आहे.
ज्या ज्या लोकांना समजलं नसेल त्यांनी परत व्हिडिओ बघून घ्यायचा, हा, म्हणजे आपलं डबल रिव्हिजन होते. चला पटापट पटापट. या 5 गणितांमधून तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय ते पहिले सोडवा. इथे लाईन प्रमाणे बी घेतले तर सगळे सोपेच आहे. पाढे लिहित आहे सगळेजण. मी उद्या सगळ्यांच्या वया चेक करीन. उद्या सगळ्यांच्या वया चेक केल्या जातील. पाड्यांच्या होमवर्कची तर चेक होईलच, पण पाड्याची पण वही चेक होईल. तारखा वगैरे टाकून आणायच्या सगळ्यांनी. चला एकाच झालंय. दोन लोकांचं सोडून झालंय. स्पीड घ्या आता. 3 4 5 6 7 शाबास. चल जेव पहिलं उत्तर सांग. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 334.5. हा इथं लिहितोय 334.5. चेक करा तुम्ही तुमचं येत आहे का. जर चुकत असेल तर चेंज करायचं, परत सोडवायचं. इथे कोडून चेंज नाही करायचं, परत सोडायचं. 12 नंबर कोण सांगतं. हात वरती करायचा ज्याचं झालं तो. हा 12 नंबर 10.345. 10.345 करेक्ट आहे का. बरोबर आहे. 13 नंबर कोण सांगतं. 13 नंबर 75.58. 75.58. ओके 3 झाले. 14 नंबर 14 नंबर हातवरती करा. 14 नंबर 51.82 का. 51.82. हा शेवटचं हा तू सांग. 49.11. 49.11 चेक करा. आता सगळ्यांनी पहिले सोडून घ्या आणि मग पहा की आपलं बरोबर आहे का. ठीक आहे. थांबायचं. थांबू.